नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आपले जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारी अंगारक चतुर्थी आहे. तर बघा, गणपती ही बुद्धीची देवता किंवा आद्य देवता असेही म्हणतात. गणपती बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता मानली गेली आहे. अंगारकी चतुर्थीला आपण श्री गणपती बाप्पांचे पूजन करतो आणि त्यांचे व्रत देखील करतो. अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असंही म्हटलं गेलेलं आहे. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतो. श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं, ज्यामुळे ह्या दिवशी हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते. बघा, मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपती बाप्पाने मंगळाला दिल्याची कथा खूप प्रचलित आहे. तर बघा, असं म्हणतात की हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो. हनुमानाचीही पूजा या दिवशी केल्याने खूप फायदा होतो. तर बघा, अभिषेकासाठी आपल्याला आता काय तयारी लागणार आहे ते बघायचं आहे. आपल्याला इथं गुळ खोबरं नैवेद्यासाठी कापसाचं 11 मणांचं वस्त्र लागणार आहे. त्यानंतर जानवजोड लागणार आहे. त्याच्यानंतर अत्तर, 2 वातीचा फुलवातीचा तुपाचा दिवा, त्यानंतर शेंदूर या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. पाणी, पंचामृत किंवा दूध, त्याच्यानंतर हळद कुंकू, उदबत्ती, धूप आणि थोड्याशा अक्षता. तुम्हाला पूजेच्या तयारीमध्ये 1 जुडी दुर्वासुद्धा घ्यायच्या आहेत. मला आज मिळाला नाही आहेत म्हणून मी इथं घेतल्या नाही आहेत. फूल बघा, जास्वंदाचं फूल खूप इम्पॉर्टंट आहे, पण अगदीच तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही लाल गुलाब किंवा कुठलंही लाल फूल वाहू शकता. पहिली आपण काय करायचं आहे तर सकाळी उठून दिवा, सगळं नित्य आपलं सगळं कर्म आटपून घ्यायचं आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे. त्यानंतर एक चौरंग घ्या, त्याच्यावरती तुमच्याकडं लाल रंगाचं किंवा केशरी रंगाचं वस्त्र असेल तर ते घाला. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्यावरती ठेवा. आणि आता इथं तुम्हाला अभिषेक करताना बघा, इथं तुम्हाला 11 खेपा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. तुम्ही यूट्यूबला लावून दिलं तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायला झालं नाही किंवा वेळ नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा 11 खेपा. पण अभिषेक करताना तुम्ही या दोन्हीपैकी एक काहीतरी म्हणून अभिषेक करा. आणि बघा, आता तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावा, त्याच्यावरती पाणी घाला. एक तो तांब्या झाल्यानंतर थोडंसं दूध घाला, मग परत पाणी घाला. असंही तुम्ही करू शकता. माझ्याकडं आता ही मूर्ती मोठी आहे त्यामुळं मी गळती नाही लावलेली आहे, मी फक्त हातानेच करते आहे. तर पहिली पाणी, मग नंतर पंचामृत किंवा दूध आणि मग परत पाणी, असं सगळं अभिषेक घालून छान मंत्र म्हणता हे सगळे स्तोत्र म्हणता किंवा ओम गणपते नमः किंवा श्री गजानन जय गजानन हा सुद्धा एक गणपतीचा मंत्र आहे. तुम्ही हे सगळं म्हणता तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती छान पुसून घ्या. खाली तांदूळ घाला, पण त्यावरती हळद कुंकू घालायला विसरू नका. नुसते पांढरे तांदूळ अजिबात ठेवू नका. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यावरती व्यवस्थित बसवून घ्या किंवा स्थापन करून घ्या. त्यानंतर अष्टगंध लावा आणि मंगळवारी गणपतीला आपल्याला शेंदूर लावायचा आहे. या दिवशी शेंदुराला खूप महत्त्व आहे, त्यामुळे ह्या दिवशी शेंदूर लावायचा आहे. ह्याने आपला मंगळ दोषसुद्धा कमी होतो कुंडलीतला, त्यामुळे शेंदूराला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शेंदूर लावायचं आहे, जानवं जोड घालायचं आहे, 11 मण्यांचं कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं अक्षता घाला. आणि तुमच्याकडं जर चंदनाचं अत्तर असेल किंवा कुठलंही अत्तर असेल तर ते छान गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्ही लावून घ्या. आणि तुम्ही
जास्वंदाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल हे अर्पण करा. आता हे करता करता सुद्धा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा ओम गं गणपते नमः किंवा श्री गजानन जय गजानन हा सुद्धा जप करू शकता. त्यानंतर छान सजावट करून घ्या, फुलं वगैरे सगळी मांडून घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं न चुकता गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, गणपती बाप्पाला तुम्हाला माहिती आहे की मोदक, गूळ खोबरं हे खूप आवडतं, त्यामुळं गूळ खोबऱ्याचं नैवेद्य इथे दाखवायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथं माझ्याकडं ना हे एक छोटंसं चांदीचं मी जास्वंदाचं फूल घेऊन ठेवलेलं आहे. कारण काय होतं की मी इथं घरी जास्वंदाचं झाड लावलं आहे, पण इथं ना आपल्या महाराष्ट्रासारखी जास्वंदाचं फूल एकदम रेग्युलरली असं नाही मिळत. इथं गुलाब आणि शेवंती जास्त मिळतात. म्हणून कधीही असं काही असेल ना आणि मला जर समजा मिळालं नाही तर मी हे जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला अर्पण करते. बघा, ह्या दिवशी तुम्हाला केळीचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. भले मग तुम्ही एक दाखवा, 2 दाखवा, काही हरकत नाही, पण ह्या दिवशी पिवळ्या केळीचा नैवेद्याला खूप महत्त्व आहे. ते करायचं आहे. उदबत्ती, धूप हे सगळं लावायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. बघा, आता इथं मी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती करते. तुम्ही कुठलीही गणपती बाप्पाची आरती करू शकता. आपल्याला एकाच आरतीवरती नाही थांबायचं आहे. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आपल्याला शंकर भगवानांची म्हणजे शंकराची आरती करायची आहे. मग तुम्ही लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा ही सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कुठलीही शंकराची आरती येते ती करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्वामींची आरती करून तुम्ही आरती थांबवू शकता. आता बघा, ह्याच्यानंतर जी मुलं आहेत त्या मुलांना सकाळी जर स्कूल नसेल, शाळेत जात नसतील, अगदी छोटी असतील, तर तुमच्या बाजूला बसवा. त्यांना गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष त्यांच्या कानावरती पडून दे. खूप चांगला फायदा होईल. आणि जर ते स्कूलला जात असतील तर संध्याकाळी जेव्हा ते येतील त्यांना हातपाय धुवायला लावा आणि त्यांना संध्याकाळी 7 नंतर त्यांच्याबरोबर बसून, त्यांना येत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून गणपती अथर्वशीर्ष एकदा आणि त्याच्यानंतर गणपती स्तोत्र एकदा आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे तुम्ही त्यांच्याकडून 11 खेपा म्हणून घ्या किंवा 3 खेपा तरी त्यांच्याकडून म्हणून घ्या. हे बघा, गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, त्यामुळे मुलांना ह्याचा खूप फायदा होईल. तर अशा तऱ्हेने छान गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. रात्री जेव्हा आपला चंद्रोदय होईल त्याच्या अगोदर 11 किंवा 21 गणपती बाप्पांसाठी मोदक करायचे आहेत. मग तुम्ही तळलेले करा किंवा मग तुम्ही उकडलेले करा. जसं आमच्याकडे तळलेले करतात, तुमच्याकडं उकडलेले करतात तर तसे करा, तळलेले करतात तर तसे करा, तुमची मर्जी. पण मोदक मात्र करा. भले तुम्ही 11 करा, 21 करा, पण संकष्टीला मोदकाचा नैवेद्य संध्याकाळी हा नक्की दाखवा. त्याच्यानंतर चंद्राला अर्घ द्यायला विसरू नका. अर्घ देताना ओम सोम सोमाय नमः हा मंत्राचा जाप नक्की करा. एक उदबत्ती दाखवा. रात्री परत चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पाची आपण परत आरती करायची आहे, मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे. बघा, आता उपवासाला काय खाऊ शकता, तर तुम्ही फळं खाऊ शकता. आता ज्यांच्याकडं साबुदाण्याची खिचडी खातात तर त्यांनी खावा, ज्यांच्याकडं खात नाही तर त्यांनी खाऊ नका. मग तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत, जसं बटाट्याचा कीस आहे, रताळीचा कीस आहे किंवा मग बटाट्याची भाजी आहे, फक्त तूप आणि जिरं घालून फोडणी घालून करतो ती हिरव्या मिरच्यांची, तर ती तुम्ही खाऊ शकता. तर असं, आणि फळं, ज्यूस किंवा शेक कुठला पण हे तुम्ही किंवा शिकरण करून तुम्ही खाऊ शकता किंवा पिऊ शकता. तर असं करून आणि रात्रीला मग तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. पण त्या दिवशी रात्री नैवेद्य करताना तुम्हाला नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही आहे. असं करून पूर्ण दिवसाची ही जी पूजा आहे ती छान व्यवस्थित करून घ्या आणि ह्याचं 100% फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.